दादा, त्या मुक्ताने किती सहज हरवलं ना तुम्हाला. तिला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागला आणि आता माझ्या आई वडिलांना दिलेला शब्द सुद्धा तुम्हाला पाळावा लागणार. मला माहितीये तुम्ही अशी वेळ नाही येऊ देणार, पण जर आलीच तर याची गरज पडेल. मोठे मालक, मी काय मदत करू का? अहो, साडी नेसून देऊ का? रावसाहेब, हे राहिलंय, मी करू का मदत? तुम्ही अजून तयार नाही झालात? व्हा ना लवकर तयार, छान दिसेल साडी. या बांगड्या लई छान दिसतील तुम्हाला. अहो, हे छान दिसणार आहे साडीवरती. रंग खूप छान आहे साडीचा. लवकर तयार व्हा ना. अहो, तुम्हाला हे घालावंच लागेल. तुम्ही सांगितलंय ना. नेसा ना साडी. हे घालायला पाहिजे. कोण आहेस तू? कोण आहेस तू? हे काय होतंय मला? भास होत आहेत सगळे. हे माझ्या बाबतीत मी होऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही, अगदी कुठल्याही थराला जाईन मी, पण हे होऊ देणार नाही. कुसुम, हे बघ, मला माहितीये हे मी परत परत विचारतोय. परत विचार कर. आगे दागिने हप्त्यावर घ्यायचं म्हणतेस, पण ते येळच्या वेळेला त्यांचे पैसे द्यायला जमणार आहेत का आपल्याला? अरे कुठून आणि कसे पैसे आणणार आहे आपण? सगळं होईल, पण आता जमणार नाही हा विचारच करू नका. मुक्ताच्या सुखासाठी आपल्या जीवाची थोडी आदळापट झाली तर चालन ना. आपण सगळे मिळून लोकांकडे राबू, पहिलं पैसा वाचव. पण कुसुम, अगं आता रोजी रोटी मिळवून देणार संबळ तरी कुठे आहे जवळ? आणि वातातावा तरी हे आजारपणामुळे कुठं वाजविता येत होता मला. पण तू म्हणतेस ना कुसुम, ते पण बरोबर आहे. आपण जास्तीची काम शोधू. अगं आता ऊसाच्या पेरण्या सुरू होतील. वय हा तसंच करू. होय, मोठ्या मालकांनी परत विचारलं तर काय सांगायचं? आता एवढं सांगून पण पोरीसाठी काही केलं नाही म्हणतील. कोणाचं आहे काय माहित? उचला ना, म्हणजे समजन. हॅलो अण्णा, मी मुक्ता बोलते. हा मुक्ता,
मुक्ताचा फोन आहे. मुक्ता, अरे बाबड्या कशी आहे तू? आई मी चांगली आहे. तुम्ही कसे आहात? आणि आई कुठे? हाय ना, इथं ते सगळेच आहे तिथं. ते स्पीकरवर लावा ना. हा हा, ए बघते अगं, आवाज मोठा कर याचा. हा झालं. हा मुक्ते बोल. आज इथं आल्यापासून नगरकरांच्या सुनेच्या नात्यानं या किचन मध्ये पहिल्यांदा स्वयंपाक करते. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. तो भला होऊ दे ग पोरी. अगं सुख तुझ्या अंगा खांद्यावर नाचू दे. अजून एक, आम्ही दोघं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या कमाईने संसार करायचं ठरवलंय. आणि आज त्याची सुरुवात पण झाली. मी आज पैसे कमवले आणि ते पण संबळ वाजवून. तुला लय अभिमान वाटतो पोरी, पण पण काय? अगं पोरी, तू लग्न होऊन सासरी जाऊन संसाराला लागली तर मी साध्या 2 बांगड्या पण तुला देऊ शकलो नाही. अण्णा, मला याची काही गरज नाही. सोनं काय झाडायला लागलंय का की गेले तोडलं आणि आले घेऊन? अगं पण तुला नाही अण्णा. बरं बाई, तू म्हणशील तसं. आई, अजून एक, मी इथं सासरी आले असेल पण माई तुमच्या बाबतीतली जबाबदारी संपली नाही. आम्ही कमावल्यातले काही पैसे मी मनी ऑर्डरने पाठवले. काय? वय, पप्या भाऊने जाऊन पोस्टात पाठवलेत. जास्त नाहीयेत पण तुम्हाला कामी येतील. हॅलो आई अण्णा, हे बघा, यापुढे आम्ही जे काही कमवू ना त्यातला 1 वाटा आम्ही तुमच्यासाठी पाठवत जाऊ. आता तुम्ही मुक्तासोबत माझी सुद्धा जबाबदारी आहात. नाही 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 नाही, अहो आम्ही तुमच्याकडनं पैसे नाही घेऊ शकत आणि जावयाकडून तो नाहीच नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही मला तुमचा मुलगा नाही समजत का? नाही तसं नाही, पण आई अण्णा, आम्ही फक्त थोडा हातभार लावलाय. नाही म्हणू नका. बरं बाई, पण बाळा तू लय आठवण येते बरं का मला पण. ताई, आता अशीच गप्पा मारत बसली ना तिथलं स्वयंपाक राहील सगळं आणि दाजी 9 उपाशी ठेवशील आमचा. आणि तुझ्या सारंग दाजींचे चित्र देकर पण सुरू होतील. दाजी, तुम्ही पण ताईला स्वयंपाक करायला मदत करीता का? हो, एकदम बरोबर ओळखलं. हा, मला माहितीये का करीत ते. का? तुम्हाला ताईच्या जवळ राहायला भेटावं म्हणून ना. ए गबे, अरे काय काय कधी बोलल त्याचा नेम नाही. मुक्ता, ठेवतो बरं का फोन. होय.